हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर रोज काम करून करून आला होता वैताग आणि मला पण शांततेची गरज होती. मग मी आज ठरवलं होतं गुरांकडे जायचं. तर गुरं घेऊन मी आले होते डोंगराला. डोंगरावर जायचं म्हणजे नुसतंच गुरांना चारणं नाही, तर ते एक प्रकारचं ध्यानच असतं. निसर्गात रमणं, स्वतःशी बोलणं आणि स्वतःसाठी भेटलेला टाइम. खूप दिवसांपासून ह्या डोंगराला कोणाची गुरं पण आली नव्हती, त्यामुळं रस्ता तर एवढा डेंजर होता. तो रस्ता क्रॉस करत करत मी चालले होते शंभूच्या मागं, का तर शंभूच्या पुढं सगळी गुरं चालली होती आणि त्यात रस्ता एवढा खतरनाक होता, पूर्णपणे खाली वाकून जायला लागायचं आणि टणटण्या तर एवढ्या होत्या रानात, केस तर एवढी ओढली गेली होती ना टणटण्यांनी. तरी पण मी आले वरती. गुरं पण मस्त चरत होती, त्यांना पण बोललं की चरा करा आयुष मस्त. आणि मी वर जेव्हा चालत येत होते तेव्हा खूप सारी फुलं आणि खास करून टणटणांना खूप सारी फुलं आलेत आणि त्यांचा कलर तर एवढा भारी दिसतो ना, खूप भारी वाटतं. आणि फायनली वरती आले आणि वरती आले तर हा आहे आमचा तवल्यावर का. तिकडच्या डोंगराचं नाव काय मला माहिती नाही आणि मी ज्या दगडावर बसायला आले होते तो हा दगड. इथून मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते कसं दिसत होता कसं नाही. मग काही शांत बसले आणि मला भेटली होती फुलं, तर ती फुलं पण घेतली होती, का तर पहिल्यांदाच मी अशी फुलं बघितली होती. अशा वेळेस मन खूप हलकं होतं. रोजच्या दगदगीत आपण स्वतःला विसरतो, पण आज पुन्हा मी डोंगराला गेले. गुरं, मी आणि एक वेगळीच मैफिल होती आणि समोरच दिसत होती वारंगी आणि वारंगी इकडून तर एवढी भारी दिसत होती. खाली खूप सारे झाडं होती आणि झाडांच्या वरती वारंगी होती. लय भारी वाटत होतं. तुम्ही कधी डोंगराला गेलात का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.